नमस्कार मंडळी. तर श्रावण लवकरच सुरू होते, त्याच्यामुळे म्हटलं की गटारी होऊन जाऊ द्या. तर गटारी स्पेशल इथं झणझणीत असा मटणाचा रस्सा तयार केलेला आहे मी. आणि ही रेसिपी मी कशी केली हे तुम्हाला जर पाहायचं असेल ना, तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे बाकीचे पण व्हिडिओ दिसतील आणि ही रेसिपी कशी बनवली हे सुद्धा तुम्हाला समजेल. चला बघूया आपण हा मटणाचा झणझणीत आणि तर्रीदार रस्सा कसा तयार केला ते. तर आता मटनची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी इथं मटण घेतलेलं आहे अर्धा किलो आणि हे स्वच्छ 2-3 पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे. आता हे ना मिठाचं मटण उकडण्यासाठी टाकणार आहे मी कुकरमध्ये. तर गॅसवरती इथं बघू शकताय कुकर ठेवलेला आहे मी. कुकर चांगला गरम झालेला आहे आणि अगोदर आपण आहे ना ह्या मटणला आता मॅरिनेट करणार आहे मीठ आणि हळद लावून. तर आता मिठाच्या मटणला आपण मॅरिनेट करण्यासाठी इथं मी मीठ वापरले. तर अंदाजानेच मीठ टाकते मी. जवळजवळ अंदाज म्हटलं तरी 1.5-2 चमचे मीठ असणार आहे. मीठ टाकून झाल्यानंतर त्यात लगेच हळद टाकणार आहे. हळद जवळजवळ 2 चमचे वापरली इथं मी. माझा हाताचा अंदाजसुद्धा आहे त्यामुळे मी वापरली. आता हे मटण आहे ना चांगलं मिक्स करू आपण. कुकर छान गरम झाला आहे, त्याच्यामध्ये आता मी 2 चमचे तेल टाकते. मिठाचं मटण शिजायला घालण्यासाठी इथं मी 2 कांदे बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर आणि खोबरं आणि आलं लसूण पेस्ट पण लागणार आहे आपल्याला. ही सुद्धा पेस्ट मी टाकणार आहे. चला आता पहिला कांदा टाकूया आपण कुकरमध्ये. आता त्याच्यामध्ये मी 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालते. आलं लसूण पेस्ट छान परतली. आता त्याच्यामध्ये किसलेलं वाळलं खोबरं मी घालते. आता हे सगळं चांगलं परतून घेते. आता ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकते आणि कोथिंबीर टाकून आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आणि लगेच आपल्याला मॅरिनेट केलेलं मटण त्याच्यामध्ये टाकायचं. तर आता हे छान असं मटण टाकले मी आणि आता हे चांगलं परतून घेते 2 मिनिटं. तर आता मटण छान परतून घेतले. आता मटणाला पाणी सुटण्यासाठी आता त्याच्यावरती झाकण ठेवते आणि त्याच्यामध्ये मी पाणी टाकले, जेणेकरून कुकरमधल्या मटणाला पाणीसुद्धा सुटेल आणि वरती जे पाणी ठेवले आपण ते सुद्धा छान गरम होईल. मटणच्या वाटण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते दाखवते. इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, त्याचा शेंडा बुडका कापून घेतला आहे आणि धुवून पण घेतला आहे मी कांदा. त्याच्यानंतर कोथिंबीर भरपूर सारी घेतली आहे धुवून व्यवस्थित बारीक चिरून. त्यानंतर खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत सुक्या खोबऱ्याचे आणि अर्धी वाटी इथं फुटाणे घेतलेले आहेत. आता हे जे कांदे आहेत ना ते कट मारून मी भाजून घेणार आहे. भाजण्यासाठी इथं गॅसवरती मी जाळी ठेवली आहे. ह्या जाळीवर कांदे भाजून घेते. तर असे कट मारले ना कांदा पण पटकन असा भाजला जातो. आता हा कांदा असा उलटा मी जाळीवर ठेवते, गॅस वाढवते. गॅसच बंद झाला. हा कांदा आपण आता भाजून घेऊया. मटणला पाणी सुटले की नाही ते बघूया आपण. असं मी कढई ठेवली होती वरती आणि हे बघू शकताय अंगचंच पाणी सुटलंय मटणला. मटणने स्वतःचंच पाणी रिलीज केलेलं आहे. आता हे पाणी ना बाजूला ठेवते इकडे मी आणि चमच्याने आपल्याला हे चांगलं असं एकदा परत असं परतून घ्यायचं. छान मस्त पाणी सुटले ह्याला. आता जे हे कढईतलं पाणी गरम झालेलं आहे ना ते आता कुकरमध्ये मी टाकून घेते. जेवढी क्वांटिटी आपल्याला हवी तेवढं पाणी टाकायचं. एवढं पाणी इनफ आहे हे बघू शकताय. आणि आता आपण ह्याला झाकण लावूया आणि ह्याच्या 3 ते 4 शिट्टी काढून घेऊया. आता बघू शकता कांदे छान असे भाजलेले आहेत. आता हे कांदे आपण काढून घेऊया.
तर आता खोबरे सुद्धा आपण भाजून घेऊ. खोबरं भाजून झाल्यानंतर आता फुटाणं सुद्धा आपण थोडंसं गरम करून घेऊया. तर आता बघू शकताय अशी मी वाटणाची तयारी केलेली आहे आणि हे सगळं वाटण आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. अशा प्रकारे काहीसं मी वाटून घेतलेलं आहे. असं एकदम बारीक साईजमध्ये आपल्याला असं वाटण पाहिजे. तर आता कुकर पण थंड झालाय. आता आपण झाकण काढून बघूया. हे बघू शकताय मटण खूप छान शिजलेलं आहे आणि तेल मी कमी टाकलं होतं ना, त्याच्यामुळे त्याच्यावरती तवंग पण खूप छान आलाय. हे बघू शकताय मटण छान शिजले. आपण शिजले की नाही ते पाहूया आता. हे बघा लगेच तुटतंय मटण, म्हणजे छान मटण शिजले. आता हे मटण आपण फोडणी घालूया. तर आता एक पातेलं ठेवलंय मी मटणाचा रस्सा बनवण्यासाठी. तर आता आपण रस्सा बनवतोय. सर्वात अगोदर मी तेल टाकते. तर इथं मी रश्श्यासाठी 2 पळी तेल टाकले. तेल छान गरम होऊ देते. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी मसाला टाकते. हा घरचा मसाला आहे. तुम्ही बघू शकताय मसाल्याला किती छान कलर आलेला आहे. 1 नंबर मसाला झाला आहे घरचा. तर खूप झणझणीत झाला आहे, त्याच्यामुळे एवढा नाही टाकणार आहे. फक्त 1.5 चमचा मसाला इथं मी वापरला. तुम्ही बघू शकताय मसाला छान आता तेलामध्ये तळला जातोय. आता याच्यामध्येच मी लगेच वाटलेलं वाटण पण टाकणार आहे. वाटण टाकून छान असं परतून घ्यायचं आपल्याला मसाल्यामध्ये. आता वाटण टाकून छान परतले. तेल पण सुटले चांगलं मसाल्याला. आता याच्यामध्ये आपण जे वाटणाचं पाणी होतं ना ते टाकूया. आणि लगेच ह्याच्यामध्ये आपण हे मिठाचं मटण शिजवलेलं टाकूया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एकदम गरम केलेलं पाणी आता ह्याच्यात टाकायचं आहे. थंड पाण्याचा वापर करायचा नाही रश्श्यासाठी, गरम पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे तरी पण छान येते आणि रस्सासुद्धा छान होतं. तर तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला थिकनेस दाखवते रश्श्याची. एकदम पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे. तर अशा प्रकारे मी हा मटणाचा रस्सा बनवला आहे. आता ह्याला आहे ना चांगली खळखळून उकळी काढून घेते आणि नंतर शांत म्हणजे एकदम बारीक गॅसवरती परत पुन्हा ह्याला उकळू देते. तर एक उकळी काढून घेऊया आता आपण. आता मटणला छान खळखळून उकळी आली आहे. आता त्याच्यामध्ये आपण आहे ना अर्धा चम्मच मीठ टाकूया. उकळी आल्यानंतर आपण मीठ टाकणार आहे. मिठाचा रस्सा ॲड केला आहे त्याच्यामुळे मीठ बेतानेच टाकायचं. आता छानपैकी ह्याला उकळी येऊ देऊ आणि आता बारीक गॅस करते मी. आता हे बारीक गॅसवरती छानपैकी ह्याला तरी येईल आता. आणि तरी आल्यानंतर पूर्ण भाजी झाल्यानंतर आता मी तुम्हाला शेवटचं लूक दाखवते. तर आता मटणची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता ही तरी किती छान आलेली आहे. मस्त तरी आली आहे मटणला. गॅस बंद केल्यानंतर थोडंसं भाजी थंड झाल्यानंतर खूप छान तरी येते. तर अशी काहीशी मटणची रस्सा भाजी मी तयार केलेली आहे. आणि तुम्हाला ही मटणची रस्सा भाजीची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. बघू शकता किती छान तरी आली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा.
आणि माझा प्रतिमाज किचन हा नवीन चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया नवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत बाय.